ही घटना जळगाव जिल्ह्यातल्या पदालय परिसरात घडलेली एक अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी प्रेम कहाणी आहे. वरवर पाहता साधी ओळख, मैत्री आणि प्रेम असं वाटत असलं तरी शेवटी त्याचा शेवट थेट खुनात झाला. पहुर येथील स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील, वय अवघ 21 वर्ष, पोलीस भरतीची तयारी करत होता. काही महिन्यापूर्वी नाशिकमध्ये पोलीस भरती अकॅडमी बाहेर पाणीपुरीच्या ठेल्यावर त्यांची आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे हिच्याशी ओळख झाली. बोलणं सुरू झालं. मोबाईल नंबर घेतले गेले. चॅटिंग वाढलं आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र काही दिवसांनी स्वप्नीलला समजलं की ज्याच्यावर तो प्रेम करतो ती जन्माने स्त्री नसून तृतीयपंथी आहे. हे समजल्यानंतर स्वप्नीलने तिच्याशी अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. संपर्क कमी केला, बोलणं बंद करण्याचा प्रयत्न केला. पण आकांक्षा त्यांच्या पाठीमागे ठाम उभी राहिली. ती त्यांच्याकडे लग्नासाठी आग्रह धरत होती. इतकंच नाही, तर ती पहूर येथे स्वप्नीलच्या घरी सुद्धा पोहोचली होती. स्वप्नीलच्या कुटुंबियांनीही त्याला या नात्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. स्वप्नीलने वारंवार सांगितलं, "आता आपल्यात काही होऊ शकत नाही. मला लग्न करायचं नाही." पण आकांक्षा तयार नव्हती. उलट तिने, "तू दुसऱ्या मुलीशी लग्न कर, पण माझ्यासोबतही लग्न कर," असा प्रस्ताव मांडल्याचंही समोर आलं. या सततच्या तगाद्यामुळे स्वप्नीलने मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता आणि याच त्रासातून त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचं तपासात उघड झालं. दोघांनी शेवटची भेट ठरवली. 31 जानेवारीला आकांक्षा सुरतवरून जळगावला आली. स्वप्नीलला तिला भेटला. रस्त्यात एका वाईन शॉप मधून 2 बिअरच्या बाटल्या घेतल्या आणि दोघं पदालयाला गेले. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ते जवळच्या जंगलात गेले आणि तिथे स्वप्नीलने शेवटचा प्रयत्न केला. पुन्हा सांगितलं, "मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझा नाद सोड." पण वाद वाढला. दोघांमध्ये झटापट झाली. आकांक्षा खाली पडली. त्यानंतर स्वप्नीलने तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तिने दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोल काढलं, शरीरावर ओतलं आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळून टाकलं आणि तिथून पळ काढला. 4 फेब्रुवारीला पदालयाच्या वनपरीक्षण क्षेत्रात अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. चेहरा, छातीचा भाग जळालेला असल्याने ओळख पटवणं अवघड होतं. जंगल दाट, मोबाईल नेटवर्क नाही, आसपास मानवी वर्दळ नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यू 30 किंवा 31 जानेवारी दरम्यान झाल्याचं स्पष्ट झालं. मृतदेहावरून एक महत्वाचा धागा मिळाला. पायाच्या नखावर मर्जटा रंगाची नेल पॉलिश आणि नाकात सोन्याची मुरणी. याच आधारावर पोलिसांनी माहिती गोळा केली. पदालयात दर्शनासाठी आलेल्या लोकांची चौकशी, तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, हालचाली सगळं तपासलं गेलं आणि संशयाची सुई स्वप्नीलकडे वळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सखोल चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. एक साधी ओळख, त्यातून झालेलं प्रेम आणि नंतर निर्माण झालेला तणाव. पण संवादाऐवजी हिंसाचाराचा मार्ग निवडला गेला आणि एका जीवाची निर्दयी हत्या झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रेमसंबंधामध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीकडे समाजाने आणि कुटुंबाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ही होती पदालय जंगलातील त्या धक्कादायक हत्येची संपूर्ण कहाणी. हत्येचं कारण, तपासाची दिशा आणि आरोपीपर्यंत पोहोचलेले पोलिसांचा प्रवास, सगळंच अंगावर काटा आणणार आहे. जर संवाद थांबला तर शेवट किती भयानक होऊ शकतो याचं हे उदाहरण ठरत आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.